नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना स्वामी महाराजांच्या कृपेने उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कलश स्थापना कशी करायची, का करायची, कलशाचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि घरातील मंदिरात तो कोठे ठेवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हिंदू धर्मात कलशाला अत्यंत पवित्र स्थान आहे। कलशामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि सर्व तीर्थांचे वास्तव्य मानले जाते। कलश हा सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शुभत्व आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे। ज्या घरात श्रद्धेने कलश स्थापना केली जाते त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवाची कृपा कायम राहते। आता आपल्याला या कलश स्थापनेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। आपल्याला तांब्याचा कलश लागेल, थोडे तांदूळ, हळद, कुंकू, फुले, आंब्याची किंवा नागवेलीची पाने, नारळ, स्वच्छ पाणी, तांब्याचे ताट किंवा कुठलीही प्लेट चालेल। कलश स्थापना आपल्याला कशी करायची आहे तर इथे तुम्ही व्हिडिओत पाहत आहात। मी सर्वप्रथम इथे कलश घेतलेला आहे, तर आपल्याला कुंकू जे आहे ते ओलं करायचं आहे आणि इथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। कलशावरती आपल्याला स्वस्तिक हे मंगल आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाते। स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूंना कुंकवाच्या उभ्या रेषा काढाव्यात। आता या दोन्ही साईडनी एक एक आपल्याला काढायची आहे। तुम्ही पूर्ण स्वस्तिक काढून 5 रेषा काढल्या तरी चालेल। स्वस्तिकाला कधी खाली ठेवू नये म्हणून स्वस्तिकाच्या आतमध्ये आपल्याला कुंकवानीच असे 4 टिंब काढून घ्यायचे आहे। जी तांब्याची प्लेट किंवा कुठलंही ताट ज्यात तुम्हाला कलश ठेवायचा आहे ते घ्यायचं आहे आणि तांदळावर अष्टकमळ, स्वस्तिक किंवा शुभचिन्ह काढायचे आहे। तुम्हाला स्वस्तिक वाटत असेल तर स्वस्तिक काढावे, अष्टकमळ काढायचं असेल तर अष्टकमळ। मी इथे अष्टकमळ काढलेलं आहे। नंतर या तांदळाच्या राशीवरती हळदी आणि कुंकू आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर हा जो कलश आहे तो आपल्याला या तांदळाच्या राशीवरती ठेवायचा आहे। नंतर कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी यात टाकून घ्यायचं आहे। कलश हा पूर्ण भरून घ्यायचा, थोडाफार खाली ठेवायचा, म्हणजे आपण जे नारळ ठेवणार आहे ते पाणी या नारळाला लागलं पाहिजे। कलशात ठेवायला मी इथे आंब्याची पाने वापरलेली आहे घेतलेली आहे। तुम्ही नागवेलीची पाने इथे वापरू शकता, पण माझ्याकडे ती नव्हती म्हणून मी इथे आंब्याची पाने घेतली। तर आंब्याची पाने किंवा कुठलीही पाने, नागवेलीची सुद्धा पाने 5, 7, 11 या क्रमामध्ये आपण घ्यायची आहे। मी इथे 5 आंब्याची पाने घेतली आहे, ती आपल्याला या कलशात टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला नारळ घ्यायचा आहे। नारळाला सुद्धा स्वच्छ पाण्याने आपल्याला आंघोळ घालायची आहे। नंतर त्याला हळदी, कुंकू लावायचं आणि जे आपण आंब्याची पानं इथे कलशावर ठेवली आहे त्यामध्ये तिथे या नारळाला आपल्याला स्थापित करायचं आहे, ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर हार असेल, गजरा असेल किंवा फूल असेल ते या नारळाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती हे सर्व नारळाला या कलशाला आपल्याला ओवाळायचं आहे। ओवाळते वेळी जी काही उद्देश असेल, जो काही तुमचा संकल्प असेल, मनात तुम्ही केला असेल कलश स्थापनेसाठी, तो या कलशाला बोलायचा आहे। तुमची इच्छा कलशाला सांगायची आहे, जसे घराच्या सुखसमृद्धीसाठी, घरातील लोकांच्या आरोग्यासाठी, शांतीसाठी किंवा जो काही तुमचा कलश स्थापनेचा उद्देश असेल तो इथे कलशाला बोलायचा आहे की त्याने तो संकल्प पूर्ण करावा। आता सर्वात मोठा प्रश्न येतो की हा कलश घरात ठेवायचा कुठे? वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार हा कलश ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व कोपरा म्हणजेच नॉर्थ ईस्ट इथे ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते। म्हणजे घरातील तुम्हाला जर आपण मोस्टली मंदिरामध्ये ठेवतो तर मंदिरातल्या नॉर्थ ईस्ट कोपरा देवाच्या उजव्या हाताला
आणि आपल्या डाव्या बाजूला ही जी दिशा असते ती ईशान्य दिशा म्हटली जाते आणि या दिशेला आपल्याला हा कलश स्थापना ही करायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकाल, मी ही माझ्या मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये कलश स्थापना केलेली आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला कलश स्थापना ईशान्य कोनमध्ये करायची आहे. कलश हा केवळ पाण्याने भरलेला तांब्याचा गडवा नसतो, तो आपल्या घरातील शुभत्व, समृद्धी, देवाची कृपा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असतो. श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेली कलश स्थापना घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण करते. मला माझ्या मंदिरामध्ये कलश स्थापना करून साधारण 15 वर्ष झालेली आहे आणि मी बरेचसे चांगले बदलाव माझ्या घरात, माझ्या संसारात बघत आहे. तुम्हालाही तुमच्या संसारात, तुमच्या घरामध्ये चांगले परिवर्तन, सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची असेल तर तुम्ही ही कलश स्थापना आपल्या मंदिरात, देवाऱ्यात करावी. आता ही कलश स्थापना कुठल्या दिवशी करायची तर गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा मग कुठलाही शुभ दिन या दिवशी तुम्ही करू शकता. हप्त्यातनं एकदा कलशातील पाणी चेंज करायचं आणि 1 वर्षानंतर आपण नारळ बदलवू शकतो. जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ते नारळ कंटिन्यू करू शकता जोपर्यंत ते चांगलं राहील. तर अशा पद्धतीने कलश स्थापनेने आपल्या घरात सुख समृद्धी नांदते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमधून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.